दिवाळीचा दुसराच दिवस होता. थोड्याच वेळात येतो असं सांगून अकोल्यातील अक्षय नागरकर नावाचा एक तरुण घराबाहेर पडला आणि काही दिवसांनीच तपासानंतर त्याचा मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याची दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली. रक्तापलीकडचं नातं म्हटलं जाणाऱ्या मैत्रीच्या बंधनामध्येच 8 मित्रांनी जुना राग काढून आपल्या मित्राचा खून केला. तेही दिवाळीला संध्याकाळी जेवायला असं सांगत. कोणाला ठाऊक होतं की त्याचेच जिवलग मित्र त्याचं आयुष्य संपवतील. नेमकं काय कारण होतं? त्या रात्री काय घडलं? कुठे जमले होते सगळे मित्र आणि कसा होता शेवटचा तो क्षण जेव्हा मैत्रीचं रूपांतर हत्येत झालं? सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. तर बघा मंडळी, शहरातील बहुचर्चित समाजसेवेच्या कामांमध्ये सतत पुढे असलेला अकोल्यात राहणारा अक्षय नागलकर वय वर्ष 26 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता घरातून बाहेर पडला होता. बाहेर जाताना आपल्या आईला म्हणजेच शीला नागलकर यांना तो म्हणाला होता की आई, तू जेवण बनव, मी 15 मिनिटात येतो. आईनं आपल्या लाडक्या लेकासाठी जेवण बनवलं, पण त्या 15 मिनिटात येतो असं सांगून गेलेला अक्षय 3 दिवस झाले तरी घरी परतलेला नव्हता आणि अक्षयचा अजूनही पत्ता लागत नव्हता. म्हणून अक्षयची आई शीला नागलकर यांनी डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार नोंदवली. पोलीस अधीक्षकांनी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेला चौकशीसाठी पथके तयार करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे 4, डाबकी रोड पोलिसांचे 2 आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे 2 अशा एकूण 8 पथकांनी अक्षयचा शोध सुरू केला. तब्बल 48 तास पोलिसांचा शोध कार्य सुरू होतं, पण अक्षय काही केला सापडत नव्हता. गेल्या काही दिवसांपासून अक्षयचे नातेवाईक आणि मित्रमंडळी दररोज डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये येऊन ठाण मांडून बसले होते. या प्रकरणात स्थानिक भाजप पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अक्षयला शोधण्याची मागणी केली होती आणि अक्षय जिवंत आहे की त्याच्या बाबतीत काही वाईट घडलंय का याचा तरी उलगडा लवकर करावा अशी मागणी अक्षयच्या वडिलांकडून केली जात होती. म्हणूनच मग या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी या तक्रारीची तातडीने दखल घेतली. या प्रकरणात घातपाताची शक्यताही नाकारता येत नाहीये. म्हणूनच शोध कार्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि डाबकी रोड पोलीस ठाणे अशा 2 स्वतंत्र टीम्स तयार करण्यात आल्या. या पथकांनी अकोल्यासह शेजारच्या अमरावतीसह इतर संभाव्य ठिकाणी शोधकार्य सुरू केलं. पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार अक्षय नागलकरचा मोबाईल फोन शेवटचा बाळापूर रेल्वे गेट आणि राजपूतपुरा खोलेश्वर रोड परिसरात सक्रिय आढळला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि मित्रांकडून माहिती घ्यायला सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही स्थानिक नागरिकांनी अक्षय नागलकर एका दुचाकीवरून कोणासोबत तरी जाताना पाहिल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या दुचाकीवरील व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आणि अक्षय नागलकर याची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी अक्षयला भरोसा वाटेल अशा जेवणाच्या बहाण्यानं MH30 नावाच्या हॉटेलवर पार्टीसाठी बोलावलं. तो हॉटेलात पोहोचताच त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकण्यात आली. क्षणात हल्लेखोरांनी कोयत्यासारख्या धारदार हत्यारानं वरचेवर वार करत त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी त्याला मोरगाव भाकरीतील एका शेतातील टीन शेडमध्ये नेऊन जाळण्यात आलं. आरोपी केवळ मृतदेह जाळून थांबले नाहीत, तर राख साफ करून शेड धुवून त्यावर रंगही मारण्यात आला, जेणेकरून कोणताही पुरावा शिल्लक राहू नये. बरं, अक्षयचं हे मित्र नेमके कोण होते? तर चंद्रकांत बोरकर, ब्रह्मा भाकरे, रोहित पराते, कृष्णा भाकरे, आशू वानखडे, शिवा माडी, आकाश शिंदे आणि अमोल उन्हाळे अशी या मित्रांची नावं आहेत. पूर्वीच्या काही वैयक्तिक गैरसमजातून तयार झालेल्या आपापसातील वादामुळे ही हत्या झाल्याचं आता सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात चंद्रकांत बोरकर, ब्रह्मा भाकरे, कृष्णा भाकरे आणि आशू वानखडे या चौघांना ताब्यात घेतलंय. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी चंद्रकांत बोरकर हा कुख्यात गुन्हेगार आहे. जवळपास 2 दशकांपूर्वी हा आरोपी एका शरीर विक्रीच्या स्कॅन्डल प्रकरणातही सापडलेला होता. गुन्हा करून पुरावे नष्ट करून स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होण्याची त्याची सवय असल्याचं पोलिसांनी नमूद केलंय. काही दिवसांपूर्वी अक्षय आणि बोरकर यांच्यात वाद झाला होता. याच वादातून सूड घेण्यासाठी बोरकरनं अक्षयच्या हत्येचा कट रचल्याची माहिती आता समोर येते. सध्या मारेकऱ्यांनी वापरलेली हत्यारं, वाहनं आणि गुन्ह्यादरम्यान वापरलेली साधनं जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फरार आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांच्या चौकशीतून गुन्ह्याची आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पण मैत्रीवरचा विश्वास हादरवणारी ही कहाणी भयंकर आहे. आता इथून पुढे मैत्री करताना 10 वेळा विचार करावा लागेल आणि मित्रांशी बोलताना कोणती गोष्ट काळजीपूर्वक सांभाळून बोलावी लागेल असा मोठा प्रश्न आजच्या तरुणांपुढे निर्माण झालाय. या घडलेल्या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं नेमकं म्हणणं काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.